नमस्कार, मी जयश्री। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे 34 छातीचे बोटनेक ब्लाउज। वन टक्स ब्लाउज हे आपल्याला शिवायचं आहे। तर आपण आधी पाठीमागचा भाग काढून घेऊ। तर पाठीमागील बॅक हुक असल्यामुळे आपल्याला पाठीचा भाग हा सुट्ट्या पदराकडे काढून घ्यायचा आहे। इतर वेळेस आपण बंद घडीकडे पाठीचा भाग काढतो, तर आता आपल्याला हा भाग सुट्ट्या पदराकडे काढायचा आहे। काठापासून अर्धा इंच मार्जिन सोडून मी उंचीची लाईन टाकून घेतलेली आहे। आता शोल्डरचा अर्धा टाकून घ्यायचा आहे। 34 छातीचा शोल्डर आहे 7 इंच आणि 34 छातीचा मोंडा सुद्धा आहे 7 इंच। 34 आणि 35 छातीला 7 इंचाचा मोंडा घ्यायचा आहे। इथे छातीचं माप टाकून घ्यायचं आहे आपल्याला। छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन टाकून घ्यायचं आहे। शोल्डरचा अर्धा आपण करून घेतलेला आहे। आता खाली आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे। कमर आहे 28चा चौथा भाग 7 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि आता 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकून फिटिंग लाईन आणि मेन लाईन आपण जोडून घेऊ। तर मागील मोंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच घ्यायचा आहे आणि गोलाकाराचा आकार फिटिंग लाईनपर्यंत आपल्याला देऊन घ्यायचा आहे। कोणताही जास्त फॉर्म्युला वापरायची गरज नाही, अतिशय सहज कुणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे। गळा रुंदी 4 इंच घेतली आहे। बोटनेक असल्यामुळे गळ्याच्या पुढील मागील भागाची उंचीसुद्धा मी 4 इंच घेतलेली आहे, कारण पाठीमागे आपल्याला डिझाईनचा गळा बनवायचा आहे, त्यामुळे 4 इंच घेतलेली आहे। आणि पट्टी आपण लावणार आहोत, म्हणून पाव इंच आपण पाठीमागे सुट्ट्या पदराकडे ठेवणार आहोत। तर आधी आपण कटिंग करून घेऊ। अशा प्रकारे व्यवस्थित मार्क केलेल्या लाईनवरती आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। आणि आपण जे काठाच्या आणि इथे आपल्याला आधी पाव इंच शोल्डरकडे उतार देऊन घ्यायचा आहे गळा रुंदीकडनं। आणि आपण जी अर्धी लाईन सोडली, अर्धा इंच सोडलं होतं काठाच्या साईडने, तिथे आपल्याला पाव इंचावर लाईन मारून घ्यायची आहे। आपले हुक आणि बटन आपण पाठीमागे लावणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि पाव इंच कटिंग करून टाकायचं आहे, कारण इथे आपण अर्धा इंच मार्जिन सोडलं होतं। तर हा झाला आपला पाठीमागचा भाग। तर आता आपण पुढील भाग कसा कट करायचा ते बघू। पाठीमागे हुक असल्यामुळे पुढील भागाची कटिंग ही आपल्याला बंद घडीकडे करायची आहे। तर व्यवस्थित स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा आणि म्हणजे तुमच्या सर्व लक्षात येईल। तर आपण आधी पाठीमागच्या भागात पाव इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, ते पाव इंच एक्स्ट्रा सोडून मग आपल्याला पाठीमागचा भाग ठेवून आहे तसाच ड्रॉ करून कट करून घ्यायचा आहे। ड्रॉ करून घ्यायचा आहे आधी पाव इंच एक्स्ट्रा बाहेर सोडून मग आपण पाठीमागचा भाग ठेवून पुढचा भाग कटिंग करणार आहोत। तर इथे आपण मोंढ्याचं माप टाकून घेऊ। पुढील मोंढ्याचं माप टाकायचं आहे। तर आपल्याला मागील मोंढ्यापेक्षा पुढील मोंढा 1 इंच मागे जायचा आहे आणि तिरकस लाईन शोल्डरला आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर पुढील मोंढ्याचा आकारसुद्धा आपल्याला 1 इंचवर घ्यायचा आहे। खोल आकार आपल्याला पुढील भागाचा कट करून घ्यायचा आहे। आणि बोटनेकसुद्धा आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे। 4 इंच गळा रुंदी मार्क करून घ्यायची आणि चौकोन आखून घ्यायचा आणि गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। वन टक्स ब्लाऊज असल्यामुळे अतिशय सोपं आहे हे ब्लाऊज कटिंग करायला, कुणालाही लगेच जमेल। तर आता आपल्याला पुढील टक्सचा माप टाकायचं आहे। 3.5 व पुढील टक्स घ्यायचा आहे आणि टक्सची उंची साधारण 4 इंच घ्यायची आहे। दोन्ही साईडने आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि टक्सच्या खुणा करून आपल्याला घ्यायचे आहे। तर अर्धा इंच आपल्याला खाली वाढून घ्यायचं आहे। हे टक्स पॉईंट आपण इतर ब्लाऊजला 1.5 इंच 1 इंच असं वाढवतो, तर यासाठी आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे आणि कमरेला ती लाईन जोडून घ्यायची आहे। तर आता आपण हा पुढील भागसुद्धा कट करून घेऊ। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका,
जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच दिसतील। तर आपला हा पुढील भागाचा सुद्धा कटिंग झालेला आहे। अतिशय सोपा आहे कटिंग करायला आणि शिवायला सुद्धा खूप सोपा आहे। तर आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत। तर बाहीची उंची आहे 10 इंच, दंडगेर आहे 5 इंच। तर उंची अधिक अर्धा इंचही घेऊ शकता किंवा पाऊण इंच सुद्धा घेऊ शकता। तर बाहीचा घडी आपल्याला छातीचा चौथा भाग जी घेतो आपण तीच घालायची आहे। नॉर्मल ब्लाउजला, कटोरी ब्लाउजला जी आपण बाहीची घडी घेतो तीच घडी इथे घालायची आहे। छातीचा चौथा भाग एवढंच आपल्याला बाहीचं माप घ्यायचं आहे। बोटनेकच्या गळ्याला सुद्धा तेवढंच आपल्याला माप घ्यायचं आहे। तर बाहीची उंची अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे आणि मोंढ्याची मार्क करून घ्यायचं आपल्याला 3 इंचावर। मोंढ्यापासून आतमध्ये आपल्याला 1 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे आणि शोल्डरची बाहीची उंची जिथे टाकली होती तिथे आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचा आहे। 1 इंचाचा मोंढ्याकडचा भाग आणि 2.5 इंच ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि 1 इंच जिथे घेतलं तिथे आपल्याला आतून गोलाकार द्यायचा आहे आणि 2.5 इंच घेतलं तिथे आपल्याला आतून गोलाकार द्यायचा आहे आणि पुढे आपल्याला बाहेरून गोलाकार द्यायचा आहे। तर दंडगेर घ्यायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायची आहे। दंडगेर आहे 10 इंच, 10चा अर्धा 5 इंच शिलाई मार्जिन घेतली 1.5 इंच। आता फिटिंगची सुद्धा आपण लाईन आखून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही बाही कटिंग करून घ्यायची आहे। यानंतर आपल्याला बाहीचं खोल भागाचं कटिंग करायचं आहे। स्लीवचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। तुम्हाला जर इथे समजलं नसेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघा। आपण आता बाहीचे 2 पदर पाठीमागे 1.5 इंच घेऊन आपल्याला आता पुढील भागाचं कटिंग करायचं आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं आहे। पुढील 2 पदर आपल्याला 1.5 इंच मागे घ्यायचे आहे आणि पुढील मोंढ्याचा आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। अतिशय सोपं आहे, ब्लाऊज कुणालाही लगेच जमेल। तर अशा प्रकारे आपलं अस्तरचं कटिंग झालेलं आहे। आता आपल्याला मेन पीसवर कसं कट करायचं ते बघू। तर मेन पीस घेतला, अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपल्याला अस्तरचा भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे मेन ब्लाऊज पीसवर। इथे आपलं कटिंगही झालेलं आहे आणि आता मैत्रिणींनो मी तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही माझा तो सुद्धा पार्ट बघायला चुकवू नका। आणि इथे आपल्याला बाहीचं डिझाईन करायचं आहे, स्लीव्सला डिझाईनसुद्धा बनवणार आहे। तर मी तो व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी अपलोड करणार आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला एक कमेंट करून नक्की कळवा किंवा तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून काय बघायला आवडेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की सांगू शकता। तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे जे काही व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच दिसेल। आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। थँक्यू, बाय।